नमस्कार, आणखी एका तापोळच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत। हा ना पार्ट 2 आहे। पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलं मुंबई ते तापोळ आमचा प्रवास। आम्ही इकडे आलो, फ्रेश झालो, नाश्ता केला ना, आता निवांत ना झोपाळ्यावर बसलोय। बाकीच्यांच्या ना आंघोळ्या चालल्या। टिनूने लवकर आंघोळ केली ना, आता इथे आली ती फोटोशूट करायला। अजून ना इथे कोण गेस्ट आले नाहीत। म्हटलं नको येऊ दे, लवकर उशिराच येऊ दे, आम्हाला इथे ना खूप सारे फोटो व्हिडिओ आणि ना रील पण शूट करायचे आहे। थोडंसं टिनूनं शूट केलं आणि लगेच आमचं जेवण आलं। हे बघा बाहेर जेवायला बसतोय। चिकन आहे आज जेवणामध्ये। बरं का मंडळी, आम्ही आता ना निसर्गाच्या सानिध्यात शांत वातावरणात पक्ष्यांचा आवाज ऐकत आणि समोरचा व्ह्यू पाहत ना मस्त घरगुती जेवणाचा ना गप्पा गोष्टी करत फॅमिलीसोबत ना मस्त आनंद घेतोय। तुम्ही पण ना या असे कधीतरी धावपळीच्या जीवनापासून दूर शांत ठिकाणी मस्त चिल करण्यासाठी। खूप भारी वाटतंय, म्हणजे अगदी गावचं फील येतंय। आई अजून ना जेवायला आली नाही, तिला ना पायऱ्या चढायला उतरायला जमत नाही, म्हणून तिला म्हटलं आम्ही तुला वरती जेवण देतो। ती बोलली नको, मला पण असं ना झाडाखाली जेवायचं आहे। खातो मटण, खायला काय मटण उलट चांगलं चिकनपेक्षा। हेलो हेलो करतो तुला जेवण फोन मग। हा मस्त आहे। एक नंबर आहे दोन्ही पण, सुकं पण आणि ओलं पण। चिकन तर मला ना खूप आवडलं, म्हणजे अस्सल गावरान सातारा पद्धतीचं आहे, झणझणीत असं, आणि टेस्ट तर ना खूपच भारी आहे। लिंबू नाही त्यांनी आम्हाला थोडे ना फिश पण आणून दिले, फ्राय केलेले। फिशचं नाव सांगितलं आणि पण लक्षात नाही माझ्या। खूप खाल्ले मी 2-3, खूप टेस्टी होते। पण ना बोलतो चला चिकन आणि फिश एकसाथ मी कधी खात नाही। संध्याकाळचे ना 4 वाजलेत, तयारी वगैरे केली। दुपारी ना जेवल्यानंतर थोडं बसलो झोपलो थोडा वेळ, आणि आता आम्ही आलो आहे बघा बोटिंग करायला आलो आहे। तर म्हटलं चला ठरवून झालं निवांत व्हायचं, कुठे एकाच जागेवर, कुठे फिरायचं नाही। हां घालते। आईला काही तिकडे नेत नाही, आई ते सांगितलं झोपावर बसून बघत राहा आम्हाला। नको खाली उतरा, पाणी आहे। बापरे, मला पकडताच येणार नाही तुम्हाला। उतरायचं मला उतरतंय। चला म्हटलं जाऊया बोटिंग करायला, पहिले लाईफ जॅकेट घालते। त्यांनी इथे ना पायऱ्या नाही केलं, त्यामुळे उतरायला ना खूप भीती वाटते असं। मी इकडे पुढे जाऊ नकोस, मागे आहे तू। चार वाजता आम्ही ना बोटिंग करायला तयार झालो, पण ना घाबरत होतो थोडं, म्हणजे करू की नको हा विचारात ना संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही बघा। सनसेट पण होतोय। जमतं का? सनसेट होतोय, पाणी पण मस्त एकदम स्वच्छ निखळ असं। कॅन्डल मारो दाबून ठेव ना।
आम्ही बोटिंग करतोय पण आम्हाला काय जमत नाही बघा. ते पाय मारतात नाही. मग त्याचं हे बघा मी पाय मारते एवढं जमत नाही. मुलं तिकडे आहेत अजून. आम्ही फिरवली बोट वळवली तर मला जमत नाही तुमच्यासारखं पाय मारायला. मस्त करतोय बघा. उलट सुलट फिरतोय बघा लवकर पाठी जातोय. काय ते येत नाही. झाला सनसेट तो काय आता वरच चालू बरं. ते कशाला फिरवायचं आता. नाही हे असं पकडतो. हां हां मस्त आलं. मस्त थंडगार हवा सुटलं. चाललो आता. पहिला ड्रेलिंग केली आम्ही. हे ना कोयना धरणाचं पाणी आहे बघ. किती शांत आणि स्वच्छ आहे. ओव्हन मिक्स आवडतो. इथे ना वॉटर ॲक्टिव्हिटीज ना फ्रीमध्ये आहे आणि म्हणजे पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे आणि टाईम पण अनलिमिटेड असल्यामुळे ना मुलं छान ना बोटिंग करण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. पण आमची बोटनं जास्त पुढे जातच नाही. तिथून आम्ही ना इथपर्यंत कसं आलो याचं आम्हाला खूप आश्चर्य वाटतं आहे. पहिली थोडी भीती वाटली आता नाही वाटत आहे कारण आम्ही लाईफ जॅकेट पण घातलं आणि ही प्लेस पण ना सेफ आहे. 1-1.5 तास झाला आम्ही बोटिंग करून पॅडल मारून मारून पाय दुखले. आता आम्हाला विचारायला आम्ही तिथपर्यंत पुन्हा कसे जाणार. बाबूर पाठी आहे ना. टिनूला पाण्याला खूप घाबरते तरी पण खूप हिंमत केली बघा. एकटी कायकिंग करते. होय होय एकदम मस्त वाटतं रे. पाणी एकदम शांत. मी रिव्हर्स मारा जरा. पाणी पाय पॅन्डल नाही मारता येते पण ते उगाच पहिला पुढे दुसरं पाठी. पहिला पुढे मुलं आम्हाला भेटायला आले. हे बघा टिनूनी जे आलेत. छोरी पण आली छोऱ्या पण आला. हात मिळव. काय बोलते मम्मी. एक नंबर आहे बाबू. मारणं तुम्हाला जमतं आता जमलं का. जमतंय थोडं. मग आपण तिकडे राहिलो तर काळोख झाला तर काळोख झाला तर मम्मी हरवणार. मग बिबट्यांना स्विमिंग पण करता येते. हो बिबटे आहेत का. हा हे काय बिबटे आहेत. माझ्या फोन मधली मस्त आली. चला पुढे पुढे चला बाप्पा. वाव पुढे. हा बस टोकेल दे ना. हा रे आम्ही पडू पान. हो ना बाय पोरांना. कसं काढलं तू काढला. मी वा तुझा किती चांगला. फोन बघ ती 6 वर्ष फोनचा संबंध काय. अँगलचा संबंध इकडे. हे काय हे काय हे काय. इकडे परत काढ मला नाही माहिती. आपोआप जाते का पाठी ते हवेने. कर परत.
कॉफी पितोय, चहा पण नाही बघा. जय गेला आंघोळीला, तो भिजला. मस्त. बोटिंग करून आम्ही आलो, फ्रेश झालो. इथे आलो कॉफी प्यायला. नाही खूप थंडी वाजते. आणि ह्या गार्डनला पण बघा छान लायटिंग केलेली आहे. पूर्ण दिवसभर ना आम्हीच होतो इथे. आणि आता खूप सारे गेस्ट आले, त्यांनी तिकडे ना म्युझिक लावले आणि डान्स करतात. आम्हाला बोलवत होते, आम्ही नाही गेलो. आणि केक आणलेला, एक बॉक्स झाला खाऊन. आणि हा दुसरा मस्त आहे, मी खाते. शेकोटी करतोय. 11:30 पर्यंत बसलेलो बाहेर. आणि तेव्हा मला शूटिंग स्टार दिसले. खूप जास्त पुढे नको ठेवती, मागे ठेव. हां लांब ठेव. काय रॉकेल डिझेल. दुसरा लांब ठेवा उन्हात, आम्हाला भीती वाटतं त्याची. थँक्यू. मस्त शेकोटी झाली. हात तुझा चांगला आहे. बसा एक खुर्ची घेऊन आण. हय हय. वातावरण खूप छान आहे. म्हणजे आता ना कडाक्याची थंडी जाणवते, म्हणून आम्ही ना शेकोटी केली. लय भारी वाटते. आणि मी खूप खुश आहे, कारण जेवण नाही बनवायचं म्हणून. चप्पल वर चप्पल मध्ये गेलं की काय. ते ना लाकूड खूप मोठं आहे. अरे भारीच झाली ती. मस्त लाकडात. रात्रीचं जेवण. दुपारी आम्ही ना नॉनव्हेज खाल्लं नाही, रात्रीसाठी आम्ही त्यांना ना व्हेज सांगितलं. व्हेजमध्ये बघा पनीरची भाजी, भेंड्याची भाजी, डाळ भात, चपात्या, लोणचं, पापड, सलाड आणि ना त्यांनी घरगुती बनवलेलं श्रीखंड. बघा मी इथे जेवते शेकोटीच्या बाजूला. आईला ना थंडी वाजते म्हणून आईनं वरती गेली आणि तिकडेच जेवते. आम्ही मस्त ना शेकोटी आणि गाण्यांचा आनंद घेत जेवतोय. 12 वाजले आणि आम्ही आता झोपायला जाते. मी टिनू बसले. गुड नाईट. अरे तुम्हीच बाबा बसा, मी जाते, दमले आहे.
रात्रीचे ना 12 वाजून गेलेत ना. आता मी चालले झोपायला आणि आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून पण सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. चला बाय बाय आणि गुड नाईट.